SV मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम हरी। रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। हेची व्हावी आस, हेची व्हावी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी। वारी तुको नेदिहारी, वारी तुको नेदिहारी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी। संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमा सासू काळ, अखंड प्रेमा सासू काळ, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी। चंद्रभागे भागे स्नान, चंद्रभागे भागे स्नान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम हरी। आज अत्यंत असा पवित्र दिवस आहे। पवित्र म्हणावा तर कसा, तर आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून एकादशी आहे आणि एकादशी ही पितृपक्षातील एकादशी आहे। पितृपक्षातील एकादशी आणि तिला इंदिरा एकादशी असं म्हटलं जाते। खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे।
मागे एकदा कोल्हापूरच्या एका कल्याण मासिकामध्ये एकादशीचं महत्त्व प्रतिपादन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं होतं का इतर ह्या नेहमीच्या तिथी असतात, पण 15 दिवसामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीमध्ये सर्व प्राणीमात्रांची जी गती आहे ती ऊर्ध्व गतीने असते, म्हणजे वर जाणारी असते आणि वेगळ्याच प्रकारचा एक आनंद या दिवशी या तिथीला होत असतो. आणि म्हणून एकादशीला फार महत्व आहे. जे विष्णू भक्त असतात, चंद्राशी संतोष एकादशीत, शंभूशी संतोष एकादशीत, विष्णूशी संतोष एकादशीत. याचा अर्थ अशा प्रकारे आहे की चंद्राला समाधान प्राप्त होत आहे. ते केव्हा? पूर्वीच्या काळी स्त्रिया ज्या असत, समजा एखादीला भाऊ नसेल, बहीण आणि भावाचं नातं भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचं नातं आहे. आणि त्यामुळं एखाद्या स्त्रीला, एखाद्या माता भगिनीला भाऊ नसेल तर ती बिचारी काय करायची? चंद्राला भाऊ मानायची आणि नववस्त्र परिधान करताना त्याचा एखादा धागा आपला भाऊ चंद्र याला ती ओवाळत असे. दशी म्हणजे धागा. मग साहित्यकाराने काय म्हटलं? चंद्राशी संतोष एकादशीत. त्याचा अर्थ असा की चंद्राला, माझ्या भावाला समाधान प्राप्त होईल. मी जर नवीन वस्त्र परिधान केल्यानंतर, अंगावर नवीन वस्त्र घातल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण परिधान करणाऱ्या त्या माता भगिनीला व्हायचा आणि तिचा भाऊ, मांडलेला भाऊ जो चंद्र, भारतीय संस्कृतीमध्ये चंद्र आणि सूर्य हे दोन महत्वाचे रूप आहेत. हे दोन दिवे आहेत, ते भगवंताचे दिवे आहेत आणि त्याला बिचारी ती ओवाळायची आणि ओवाळल्यानंतर तिला समाधान प्राप्त होत असे. म्हणून चंद्राशी संतोष एकादशीत. एकादशी शब्दाचा अर्थ अशा प्रकारचा. शंभूशी संतोष एकादशीत. भगवान परमात्मा शिवप्रभू, म्हणजे ज्याला आपण भगवान शंकर म्हणतो, ते तो रुद्र स्वरूपामध्ये असतो. म्हणजे 11 हा जो आकडा आहे, म्हणजे तो रुद्राक्षांचा मणी असतो, त्याला 11 असं ते भाग असतात आणि त्याला मग 11 रुद्र, म्हणजे त्या भगवान शंकराला रुद्र असं त्या ठिकाणी म्हटलं जाते, म्हणजे 11. त्याच्यामध्ये भगवान शंकर हे समाधानी आणि शांती त्यांना निर्माण होते. शंभूशी संतोष एकादशीत. आणि वारकरी संप्रदाय दृष्टिकोनातून विष्णूशी संतोष एकादशीत. भगवान परमात्मा, भगवान विष्णू, त्या भगवान विष्णूला समाधान प्राप्त होत आहे ते एकादशीमध्ये आणि तो आजचा दिवस आहे. आता या ठिकाणी 15व्या दिवशी एक एकादशी, 15 दिवसाने एक एकादशी व्रत येत आहे. आता एकादशी हा उपवास नाही, तर एकादशी हे व्रत आहे. 1 दिवसाचा उपवास असतो आणि एकादशी तर हा खरं म्हणजे 3 दिवसाचा आहे. कसं? तर या ठिकाणी आपल्याला इथे विचार करता येईल. दशमी व्रताचा आरंभ, दशमीला हे व्रत सुरू होत आहे. म्हणजे दशमीला एका वेळी जेवायचं, नंतर जेवायचं नाही. एकादशीला पूर्ण उपवास करायचा 2, आणि त्या उपवासाचं पारणं जे आहे ते द्वादशीला फेडायचं. म्हणजे द्वादशी म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, त्याला आपण प्रदोष म्हणतो, त्या द्वादशीला उपवास सूर्योदयाला च्या वेळी त्या उपवासाचं पारण फिटतंय. म्हणजे हे 3 दिवसाचा उपवास होतो. आणि म्हणून दशमी व्रताचा आरंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ. आणि अशा वेळी तो दशमीला व्रत सुरू होतंय आणि मग नामस्मरण करायचं आहे. ते दिंड्या न्यायच्या असतात मंदिरामध्ये,
कीर्तन करायचं असते, अशा प्रकारचं हा नामाचा जयघोष करायचा असतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलंय, जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्यांचे घरी, सर्व पर्वाच्या शिरी एकादशी पै माझी. जो एकादशीचं व्रत करतो, जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्यांचे घरी, सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी पै माझी. नाथ महाराज भागवत या ग्रंथामध्ये म्हणतात, जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो मी त्याच्या घरी सदा सर्वदा काळ राहतो. नाथ महाराजांनी भागवतात दिलेलं आहे. म्हणजे भगवंत या ठिकाणी सांगतात त्या ग्रंथामध्ये, एकादशी व्रत जो करतो त्याच्या घरामध्ये मी नित्य रूपाने मी राहत असतो, अदृश्य रूपाने मी राहत असतो. आता देवच त्या ठिकाणी राहतात. आणि सर्व जेवढी व्रत आहेत, मग 16 सोमवारचं व्रत असेल, महालक्ष्मीचं व्रत असेल, ही जी व्रत आहेत भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारची व्रत आहेत, तर त्या व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ असं जे व्रत जर असेल तर ते एकादशीचं व्रत आहे, असं नाथ महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये भागवत ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या ओवीचा उल्लेख या ठिकाणी केला. त्यानंतर नामदेव महाराजांचे पुत्र जे आहेत नारा महाराज, ते काय म्हणतात, आम्हा व्रत एकादशी, आमच्या घरामध्येच एकादशीचं व्रत नेहमी असायचं. 15 दिवसाला एक एकादशी, पण आमचं 3 दिवस ते व्रत असायचे. देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेणोबा साधन, देव केशव तीर्थ तुळशी. केशव म्हणजे भगवान परमात्मा, ब्रह्म विष्णू महेश हे त्या ठिकाणी असतात. आणि दुसरं कोणत्याही प्रकारचा अनेक नेणोबा साधन, आमचा विषय हरिकीर्तन. आम्ही दुसरं कोणत्याच प्रकारचं साधन त्या ठिकाणी करत नाही. आमचा विषयच कोणता असतो, हरिकीर्तन करणं हा आमचा विषय आहे, असे नारा महाराज म्हणतात. आणि म्हणून नामदेव महाराजांचा मुलगा नारा महाराजांचा हा अभंग, त्यानंतर संत एकनाथांनी एका अभंगामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात, त्या अभंगामध्ये एकादशीचं महत्व काय देतात. एकादशी 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 एकादशी, जया छंद अहर्निशी, जया छंद अहर्निशी, व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने, तया वैकुंठीचे पेणे, तया वैकुंठीचे पेणे, व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने. म्हणजे संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. एकादशी एकादशी, जया छंद अहर्निशी. जो एकादशी एकादशी अशा प्रकारचा त्या एकादशी शब्दाचा उच्चार जो करेल, जया छंद अहर्निशी, रात्रंदिवस जो उच्चार जरी केला, त्या वैकुंठीचे पेणे, त्याला वैकुंठाचं ठिकाण मिळल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा त्या अभंगामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय फार महत्वाचा आहे. पितृपक्षातील हे व्रत आहे. आणि पितृपक्षातील इंदिरा एकादशीला खूप महत्वाचं. काही जण असे असतात का एकादशीला आपल्या याचं पितरांचं श्राद्ध सुद्धा त्या दिवशी करतात, एकादशी श्राद्ध त्याला म्हणतात. तर हा जो आजचा दिवस आहे हा अतिशय पवित्र आहे. आणि त्यातच दुसरी एक महत्वाची गोष्ट आजच्या या एकादशीच्या शुभ मुहूर्तावर असं आहे की मौजे दळखण या ठिकाणी माजी सरपंच कैलासवासी बाप्पा म्हस्कर हे कैलासवासी झालेले आहेत, पण त्यांच्या कार्य, त्यांचं आज एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या पुतळ्याचं अनावरण हरिभक्तपरायण फुलनाथ महाराज यांच्या शुभास्ते आज त्यांच्या पुतळ्याचं मौजे दळखण या ठिकाणी दुपारी 3 वाजता पुतळ्याचं अनावरण होणार आहे. आपल्या गावासाठी अनेक प्रकारच्या योजना त्यांनी राबवल्या.
भूकंपापासून 1982च्या भूकंपापासून अनेक प्रकारची मदत केली आणि एकादशी मंडळाची स्थापना केली. त्याचप्रमाणे दळखणी येथे हरी आणि खर्डी परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारचं हे संत, मला असं वाटतंय माझ्या दृष्टिकोनातून ते योगीच होते. तैसे योगियाचे खालू ते येणे, इहलोकी जन्म पावणे आणि जननियोगी श्रवण कीर्तने निज ज्ञान उद्धारी. अशा प्रकारचे नाथ महाराजांच्या भागवतामध्ये ओवी आलेले ती बाप्पा मस्करांना ती अगदी चांगल्या प्रकारे ती ओवी लागू पडते असं मला तरी वाटतंय. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि हा प्रवचनरूपी कार्यक्रमाला मी या ठिकाणी सुरुवात करतोय. या ठिकाणी जो अभंग घेतलेला आहे तो अभंगाचं जे आहे 4 चरणाचा जगद्गुरु जगतवंदनीय सदैव वैकुंठाला जाणारे आमचे तुकोबाराय यांच्या गाथेतील अभंग आहे. आणि या अभंगामधून संत तुकाराम महाराज खरं म्हणजे मागणं करतात आणि देणारा मात्र भगवंत आहे. बघा, मागणं केलेलं आहे तुकाराम महाराजांनी आणि मागणी पुरवणारा मात्र भगवंत समर्थ आहे. देणारा आणि मागणारा हे दोघेही समर्थ आहेत. मागणारे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज भगवान परमात्मा पांडुरंगाच्याकडे, पंढरी निवास पांडुरंगाच्याकडे मागतात आणि देणारा कोण आहे मागणी केल्यानंतर? भगवान परमात्मा पंढरीचा पांडुरंग आहे, तो देणारा आहे. मग या ठिकाणी तुकाराम महाराजांनी या ठिकाणी 4 मागण्या मानलेल्या आहेत. त्या मागणी करतायत. त्यांच्या गाथेमध्ये अनेक मागणीपर असे अभंग आहेत. जवळजवळ 250 अभंग अशा प्रकारचे आहेत. तर त्या अभंगांमध्ये ते मागणी करतायत. मागणीपर अभंग त्याला म्हणतात. काही अभंग असे आहेत ते दान आहे त्याच्यामध्ये शब्द आलेला. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. या अभंगामध्ये देणारा भगवंत आहे आणि मागणारे तुकोबार आहेत. माऊली श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्याकडे, आपल्या गुरुकडे मागणतात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्य द्वे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. तर त्यांनी आपल्या गुरुच्याकडे विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून प्रसादाचं दान मागितले. आज महाराष्ट्रामध्ये नाही, जगामध्ये सर्व ठिकाणी, अमेरिकेच्या संसदेमध्ये सुद्धा पसायदान म्हटलं जातंय, म्हणजे प्रसादाचं दान. पण ते त्यांनी आपल्या गुरुकडे मागितलेले आहे. नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्या गुरुच्याकडे, आपल्या भगवंताच्याकडे मागणी केलेली आहे. कोणती? हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत. चरण सेवा ही आखंडित, चरण सेवा आखंडित, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासांचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. नामदेव महाराज भगवंताच्याकडे, विठोबाच्याकडे, पांडुरंगाच्याकडे मागणं मागतात. हेची देवा पै मागत, चरण सेवा ही अखंडित. देवा देशील तर काय दे, तुझ्या चरणाची अखंड अशी सेवा दे, दुसरं काहीच नको दे. वास द्यावा पंढरीचा, दुसरी काय मागतात ते? पंढरीचा, तिथेच पंढरी शहरामध्ये, पंढरी तीर्थक्षेत्रामध्येच मला तिथे राहण्याचं ठिकाण दे, बाकी दुसरं काय नाही. म्हणजे सगळ्या संतांनी, सकल संतांनी आपल्या इष्ट देवते देवाकडे सर्व काही मागणं मानलेलं आहे.
पण ते चांगल्यासाठी. त्यांनी धन मागितलेलं नाही, त्यांनी संपत्ती मागितलेली नाही, त्याने दुसरं काहीही मागितलं नाही. जगाचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, अशा प्रकारचं मागणं त्यांनी मागितलेले आहेत. आणि म्हणून हे जे संत अवतारिक असतात ते जगाच्यासाठी मागत असतात, स्वतःसाठी काही मागत नाही. मागणे ते आहे एक, तुझं परी देवा देशील तरी पाहे बा पांडुरंगा. म्हणजे पांडुरंगाच्याकडे ते मागतायत. अशा प्रकारचं ते मागणे सगळ्या संतांनी मागितलेले आहे. आता या ठिकाणी तुकाराम महाराज काय म्हणतात, हेची व्हावी आस. पहिलं चरण सांगितलेलं आहे, जन्मोजन्मी तुझं दास. देवा माझी एकच इच्छा आहे. आस याचा अर्थ इच्छा, आकांक्षा, विल त्याला म्हणतात. माझी एकच इच्छा आहे. आपल्याला जर असं काही देव प्रसन्न असं तर आपण काय केलं, असं घर भरून सोनं द्या, सोन्याचा बंगला द्या, 4 चाकी गाडी द्या, मुलांना वगैरे सगळं काही द्या, पैसा द्या. म्हणजे मागणाऱ्यावर, कारण देणारा समर्थ आहे, त्याने काहीही दिलं असतं. इंग्रजी वाङ्मयामध्ये एक कथा आहे ना, एकाला देव प्रसन्न झाला, त्याने सांगितलं मी ज्याला हात लावेल त्याला सोनं. ती कथा म्हणजे किंग मिड्स अँड हिज गोल्डन टच. राजा मिड्स म्हणून होता आणि त्याला देव प्रसन्न झाला, पण त्याने ज्याला हात लावला त्याला सोनं. त्याने घराला हात लावला सोनं, भिंतीला हात लावलं सोनं, दरवाजाला हात लावला सोनं. खूप आनंद झाला त्याला. आणि जेव्हा पुन्हा तो जेवायला गेला, पत्नी जेवायला त्याला वाढलं आणि खायला गेला, भाकरीला हात लावला, भाताला हात लावला, भाजीला हात लावला, ते सगळं सोन्याचं झालं. म्हणजे सगळं मिळून सुद्धा तो खाऊ शकला नाही. म्हणून मागायचं काय. शेवटी त्याने सांगितलं त्याच्या इष्टदेवतेला, हे मला नको, ज्याच्यामुळे मी भुकेने मरणार आहे, हे सगळं सोन्याचं मी काय करू, ह्या दागदागिन्यांचं काय करू, हात लावेल त्याचं सोनं झालं याचं मी काय करू. शेवटी त्याने पुन्हा सांगितलं मला हे सोनं नाणं गडगंज संपत्ती काही नको, मला फक्त तूच माझा मित्र सखा हवा आहेस. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, धन दौलत आहे, ह्या आपल्याला जीवन जगण्यासाठी काही उपयोगाच्या नाही. म्हणून साधू संतांनी मागणं मागताना काय मागितलं, की जेणेकरून जगाचं कल्याण होईल अशा प्रकारचं मागणं त्यांनी मागितलेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय, संत तुकोबाराय, संत तुकाराम महाराज देवाकडे पंढरीच्या पांडुरंगाकडे म्हणले, हेची व्हावी आस. माझी देवा जर देशील तरी अशा प्रकारची इच्छा कर, जन्मोजन्मी तुझा दास. एकाच जन्माचा नाही. आपल्याला नुसतं पाहिलं तर एखादा आपल्या बरोबर आला किंवा त्याच्याबरोबर आपण गेलो तर त्याच्याबरोबर तीर्थयात्रेला गेलो, म्हणतो पुन्हा तुझ्या बरोबर मी येणार नाही. एका क्षणामध्ये, 1 तासामध्ये, 5 मिनिटामध्ये, एका क्षणामध्ये आपण कंटाळून जातो. पुन्हा तुझ्या, आणि सांगतोय पुन्हा तुझ्या बरोबर मी कधीही येणार नाही. पण देव हे म्हणतात, पांडुरंगा देशील तर असं कर, माझं मागणं आहे, जन्मोजन्मी मी तुझा दास होणार. दास होणार ही साधी गोष्ट नाहीये. दास होणं, हनुमंतराय दास होते, पण श्रीरामाचे दास होते. दास नाव रामाचा हनुमंत नाचे. ते अशा प्रकारचे होते, सगळं कार्य करायचं, पण हे मी केलंच नाही असं सांगायचं. जे काही होते, द्रोणागिरी पर्वत आणला, ती माझी शक्ती नाही, ती प्रभुरामाची शक्ती. हे मी केलं नाही, हे त्याने केलेलं आहे. ती माझी शक्ती नाही. त्याला दास असं म्हणायचं. आणि दास म्हणजे दास्य भक्ती. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. ईश्वराच्या भक्ती ह्या 9 प्रकारच्या आहेत. समर्थांनी सुद्धा 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्यात. आणि नाथांनी सुद्धा भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दाक्ष्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यातली दास्य भक्ती ही फार, बघा समर्थ बैठकीतली जी माणसं आहेत
ते नेहमी हात जोडतात आणि सांगतात आम्ही दास आहोत. नम्रता ही गुण त्याच्या ठिकाणी, दासाच्या ठिकाणी काय असते, दासांच्या ठिकाणी नम्रता असते आणि नम्रतेने आपल्या जीवनाचं भलं होत आहे. नमन ते नम्रता अंगी नेघे रंगी पालट. आणि म्हणून दास्य भक्ती काही साधी भक्ती नाही. हे जे केलंय ते मी केलंच नाही, माझ्याकडून ते भगवंताने करून घेतलं, याला दास्य भक्ती म्हणतात. आणि हे देवा, हे परमेश्वरा, जर काही करायचं असेल, जर माझी इच्छा पूर्ण करायची आहे, हिची व्हावी आस, माझी इच्छा वाईट ठिकाणी जाऊ देऊ नको, तर अशा प्रकारे जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मांतरे जे परत परत मला जे जन्म मिळतील त्याच्यामध्ये तू देव राहशील आणि मी भक्त राहील, असं काहीतरी केलं. मी भक्त तू देवायशे करी, म्हणजे तू देव राहा आणि मी तुझी सेवा. दासाने काय करायची असते, सेवा करायची असते. ते तर सेवा हे दारवंटा. आपल्या दरवाजाचा जो उंबरा असतो बघा, त्याला किती जणांची पाय लागलेले असतात, चरण लागलेले असतात. आणि म्हणून दास मला बनव, बाकी दुसरं काय नाही. म्हणजे दास बनल्यानंतर मी तुझी अखंड काय करेल, स्वामिकाजी गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या, मला दुसरं काहीच नको आहे, तर तुझ्या चरणाचा दास बनव, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, तरीच जन्मा यावे. परत जन्म जर हे केला असतील तर मला कुठे कर, दास विठोबाचा भगवान परमात्माचा मला दास बनव आणि त्याची सेवा करण्याची मला संधी दे, अशी पहिली मागणी मागितलेली. पहा, देवाच्याकडे तुकाराम महाराजांनी पहिली मागणी मागितलेली, तू दास बनव म्हणून. आता दुसरं काय म्हटलंय, पंढरीचा वारकरी, वारी चुकवणे दे ही दुसरी मागणी. पंढरीचा वारकरी बनव. आणि त्याच्यावर तिसरी मागणी काय ठेवले, वारकरी नुसतं बनवू नको, तर तिसरं असं कर, माझ्या हातून तुझी वारी कर. बघा, ही तिसरी मागणी. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये दोन मागण्या केलेल्या आहेत. पहिल्या चरणामध्ये दास बनव आणि दुसऱ्या पंढरीचा वारकरी. मला वारकरी बनव, पण कुठला, पंढरीचा वारकरी. आता पंढरीच का, त्याचं एक सुंदर पंढरी महात्म्य याच्यामध्ये तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येती चंद्र भागे जवळी, येती चंद्र भागे जवळी, विमाने येती अंतराळी, विमाने येती अंतराळी, देवे स्नान करीती, देव स्नान करीती, सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, सकळ तीर्थे माध्यान काळी. याचा अर्थ असा आहे, जगामध्ये जी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत 360, ती काय होतात पंढरपुरामध्ये, सकळ तीर्थे माध्यान काळी, येती चंद्रभागे जवळी. पंढरपूरला जी चंद्रभागा नदी आहे, तिचं नाव खरं म्हणजे भीमा आहे, तर तिला चंद्रभागा तिथे म्हणतात. ती जगातली पवित्र 360 तीर्थक्षेत्र ही दुपारच्या वेळी तिथे येतात. काय करतात ते, सकळ तीर्थे माध्यान काळी, दुपारच्या वेळी येतात. येती चंद्रभागे जवळी, चंद्रभागा नदीच्या तीरावर येतात. विमाने येती अंतराळी, देवांची विमानं अंतराक्षामध्ये, अंतराळामध्ये, आकाशामध्ये येतात. देव स्नाने करीती, देव स्नाने करीती, स्नान करायला दुपारी देव तिथे हजर राहतात, म्हणून ते ठिकाण महत्वाचं आहे. तिथे आमचा साक्षात पंढरीचा पांडुरंग आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. आणि त्याचं ध्यान आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवणी, या तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. असं त्याचं ध्यान आहे. तुळशी हार गळा, काशी पितांबर, कमरेला पितांबर आहे, पण तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे. अशा प्रकारचं. आणि
मकर कुंडळ तळपती श्रवण, कुंडल अशी कानामध्ये आहेत आणि तो तिथे कटेवर उभा आहे, विटेवर कटेवर उभा आहे, म्हणजे विटेवर उभा आहे पण कमरेवर हात ठेवून उभा आहे. आणि म्हणून पंढरपूरच का, तर त्याचं कारण ते आहे. नुसतं पंढरपूरला कोण दर्शन नाही मिळलं तरी पाहता दे रावळाची पाठ, पाहता रावळाची पाठ, पाहता रावळाची पाठ, पाहता रावळाची पाठ. तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360. देवळाची पाठ जरी पाहिली, गर्दी असेल तर कळसाचं दर्शन घ्या, नसेल समोरून मिळत तर मागून पाठीमागून जरी दर्शन घेतलं तर 360 तीर्थांचं काय होते, पुण्य त्या ठिकाणी लाभते. आणि म्हणून पंढरीच द्या. म्हणून इथे या ठिकाणी म्हटले वारी चुकोन दरी पंढरीचा वारकरी. पंढरी हे ठिकाण, पंढरीच का, तर पंढरीचा वारकरी. वारकरी म्हणजे काय, वाईट प्रथांच्यावर, अंधश्रद्धेवर वार करणारा, जगातलं दुःख निवारण करणारा. वारी वारी जन्म मरणार ते वारी. वाईट प्रथांच्यावर वार करणारा, अनिष्ट प्रथांच्यावर वार करणारा असा जो वारकरी आहे तो शुद्ध विचाराचा वारकरी आहे. म्हणून तो वारकरी पंढरीचा वारकरी. वारी चुकोन दिहारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन यावरी आण नाही, साधन यावरी आण नाही. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन यावरी आण नाही. त्याच्यापेक्षा दुसरं साधन आम्हाला कोणतंच नको. तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही तिथे आवडीने जातो. वारी चुकोन दिहारी. ही जी वारी आहे, आषाढीची वारी, कार्तिकीची वारी, पंढरीची वारी. आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये किती वारी आहेत. आळंदीची वारी, हाती विना मुखी नाम विठ्ठल गाऊ, न पंढरीशी जाऊ. म्हणजे आळंदीची वारी, पंढरीची वारी, त्र्यंबकची वारी, पैठणची वारी, उटीची वारी. अशा अनेक वारी. म्हणजे काय, आपल्या मनातलं वर्षभरातलं जे दुःख आहे ते बाजूला करून अंतःकरण शुद्ध होण्यासाठी केलेला प्रवास, देवाकडे केलेला प्रवास, त्याला म्हणायचं वारी. आता पुढच्याच महिन्यामध्ये कार्तिकीची वारी येईल, पांडुरंगाची म्हणजे पंढरीची. त्यानंतर दुसरी एकादशी आळंदीची वारी. ह्या वारीच वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे, पंढरीची वारी. वारी चुकोन दिहारी. आता पंढरीच का, पंढरी हा वारकऱ्यांचं दैवत आहे. आता इथे दैवतच का, त्याच्यामध्ये म्हटलंय तर तो वारकरी संप्रदायाचा देव आहे. ज्या संप्रदायामध्ये पंथाचा देव आहे तो भगवान परमात्मा पांडुरंग. वारकरी पंथ म्हणजे मार्ग, पंथाचा देव म्हणजे भगवान विठ्ठल, पंथाचं तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर. आता वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र कोण, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण ही पंथाची तीर्थक्षेत्र आहे. पंथाचे ग्रंथ गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. पंथाचे ग्रंथ कोणते, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथी भागवत, हे पंथाचे ग्रंथ. पंथाचे संत कोणते, निवृत्ती, ज्ञानदेव, त्यानंतर नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबरा, हे वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु संत. पंथाची साधना किंवा विचार कोणता, पंथाची साधना म्हणजे नामस्मरण,
कोणतं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ही पंथाचे काय आहेत? साधना आहे. पंथाचा ग्रंथ, पंथाचा मंत्र, पंथाचं दैवत, पंथाची तीर्थक्षेत्र, अशा प्रकारचं हे पंथ म्हणजे तो मार्ग आहे, हे सगळं ठरलेलं आहे. आणि म्हणून तो वारकरी संप्रदाय आणि पंथाचं त्या तीर्थक्षेत्राला दिंड्या जाणं हा पंथाचे जे मार्ग आहेत हे चांगल्या प्रकारचे मार्ग त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. म्हणून पंढरीचा वारकरी वारी, आणि ही जी वारी आहे आषाढी कार्तिकीची जी वारी आहे ती वारी आमच्याकडून कधीही चुकून देऊ नको, ही मागणी तिसरी. पंढरीचा वारकरी आणि मला वारकरी बनव, आणि ती वारी कधी आमच्याकडून चुकून गेली नाही पाहिजे अशा प्रकारे बनव, हे दुसरं चरण. त्यानंतर अजून दुसरं काय? संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. अजून दुसरं चौथी मागणी कोणती? देशील तर संतांची संगत दे आम्हाला, कारण संगतीला फार महत्व आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मोरज पंतांनी म्हटलेलं आहे. संगत द्या तर चांगल्या प्रकारची द्या, कारण संगत अशी प्राप्ती होते. मग संगत कोणाची पाहिजे? ती संतांची संगत आपल्याला पाहिजे. संत संग निरंतर, आम्हाला संतांची संगत पाहिजे. संत संग अखंडित, प्रेमधन हे भांडार. संत संग अखंडित, संत संग अखंडित, प्रेमधन हे भांडार. प्रेमधन हे भांडार. संत संग निरंतर, संत संग निरंतर. संत संग निरंतर पाहिजे आणि प्रेमधन हे भांडार आहे. म्हणून अशा प्रकारची संगत दे, कारण संगतीपासून प्राप्ती होते. आपण संगत ज्या प्रकारे करू तशी प्राप्ती आपल्याला त्या प्रकारे होते. कारण आपण जर पाहिलं तर रामायण काळामध्ये जर पाहिलं तर रावणाचा भाऊ विभीषण यांनी संगत रामाची धरली तर त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. आणि पांडवांच्या काळामध्ये कर्णाने संगत कोणाची धरली? कौरवांची धरली. तर त्याची वाईट संगत धरल्यामुळे त्याला त्या वाईट संगतीचं दुष्फळ मिळालं. आणि पांडवांनी भगवान परमात्मा श्रीकृष्णाची संगत धरली, चांगल्याची संगत धरली, तर त्यांच्या जीवनाचं चांगलं झालं. बड़ों की संगत बढ़त बढ़त जाए और छोटों की संगत घटत घटत जाए. संगतीवर सगळं अवलंबून आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर संगतीबद्दलची एक ओवी आलेली आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, ते अवेरुण गोचिड, अशुद्ध काय न सेविती. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. गाय किंवा म्हैस यांच्या ज्या आचलाजवळ, आचला म्हणजे दूध काढतो त्याला सड आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, इकडच्या भाषेमध्ये, तर ते गोचिड आहे तो सडाला चिकटलेला असतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध हे पवित्र आहे, गोड आहे. दुधामध्ये काय काय आहे बरं? विज्ञानाच्या भाषेमध्ये C6H12O6, म्हणजे त्याच्यामध्ये साखर आहेच. दुधामध्ये कधीही साखर घालावी लागत नाही, ते गोडच आहे. मग या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, गोड आहे. ते गाईच्या किंवा म्हैशीच्या त्या सडाजवळच, सडातूनच निघतंय. पण त्या सडाशी चिकटलेला गोचिड जो आहे, लटकलेला जो गोचिड आहे, तो दूध पित नाही, तर त्या सडातलं रक्त पितो. त्यांनी संगत कशाची धरली? दुधाची नाही, तर ती रक्ताची संगत धरली. आणि जेवढं रक्त तो पिईल तेवढ्या लवकरात वेगामध्ये त्याचा मृत्यू ठरलेला आहे. म्हणून त्यांनी संगत वाईटाची धरली. रक्त वाईट नाही, परंतु त्याने अमृत, दूध म्हणजे अमृत आहे, त्या दूध प्यायच्या ऐवजी तो रक्त पिला, म्हणून त्याचा नाश झाला. आणि आपण सगळेजण लहान मुलं दूध पितो, म्हणून आपल्याला काय होतंय? अमृत, जसं का दुधाच्या रूपाने आपल्याला अमृत मिळतं. हे संगत सांगितले. दुसरं अजून एक उदाहरण दिले.
का कमल कन्ना आणि दरदुरी नांदणू एकची घरी परागी शेवी ते भ्रमरी नये राज चिखलची उरे. दुसरं एक उदाहरण त्यांनी तसंच दिलेलं आहे की एखाद्या सरोवरामध्ये कमळाचं फुल असतंय, परंतु तिथेच खाली चिखलामध्ये तो बेडूक असतो, तो चिखल खातो, किडे खातो, पण त्याला मात्र कमलातले मकरंद दिसत नाहीत. त्या मकरंदामध्ये असलेले काय दिसत नाहीत, मधाचे किंवा सुगंध असं काही दिसत नाही. तो वास त्या ठिकाणी घेत नाही, मकरंद खात नाही, आणि तो मकरंद खाण्यासाठी लांबून भुंगे येतात आणि त्यातला मध गोळा करून जातात. पण तिथेच बुडाशी असलेला त्या कमळाच्या फुलाच्या मुळाशी असलेला बेडूक मात्र चिखल खातो, किडे खातो, पण त्याला मकरंद खाता येत नाहीत. म्हणून त्याने संगत चिखलाची धरली आणि भुंगे वगैरे लांबून दुरून येतात आणि मध गोळा करतात. त्यांनी फुलाची संगत धरली. म्हणून संगत ही कशी पाहिजे, चांगल्याची धरायला पाहिजे. संतांचे संगती मनोमार्गे गती. नेहमी चांगल्या माणसांची संगत आपण जर धरली तर चांगल्या प्रकारची गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय संत संग सर्व काळ. संत म्हणजे कोण, ज्यांचं कार्य चांगलं असेल, अंत नाही, ज्यांची संगत चांगली आहे, जे नेहमी चांगल्या गोष्टी जगाला देत असतात, ज्यांच्या सान्निध्यात, ज्यांच्या जवळ गेल्यानंतर ते चांगल्या प्रकारचं ज्ञान देतात, जगाचं चांगलं व्हावं हीच त्यांची इच्छा असते. त्यांना आपण भक्त सुद्धा म्हणतात. भक्तायशी जाणाजे देही उदास गेले आशापास निवारुणी. या संतांची, ह्या भक्तांची आशा, इच्छा, आकांक्षा आपल्याला काहीतरी मिळावं ही त्यांना काहीच नसतं. गेले आशापास निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. या संतांचा विषय दुसरं काहीच नाही. देवाची प्राप्ती, चांगल्या गोष्टी लोकांना मिळाव्यात हीच फक्त गोष्ट त्यांनी काय करतात, त्यांना मिळाली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संगत द्या, तर ती चांगल्याची संगत दिली पाहिजे असं त्यांचं मत आहे. ही त्यांची चौथी मागणी. अखंड प्रेमाचा सुकाळ. आणि आम्हाला काय द्या, लोकांचं चांगलं प्रेम आम्हाला मिळालं पाहिजे, हेच आम्हाला मिळावं, दुसरं काहीच नाही. प्रेम द्या, प्रेम घ्या, अशा प्रेमसूत्र दोरी जिकडे नेईल तिकडे हरी. अशा प्रकारचं आम्हाला प्रेम दे का देवा, तुझाच प्रेम आम्हाला लागो, तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा आम्हाला लागो, हीच आमची अपेक्षा. ही एक मागणी त्यांनी सांगितलेली आहे. आणि शेवटची मागणी काय, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुकाराम महाराज म्हणतात अजून माझी 5वी मागणी आहे, चंद्रभागे स्नान. स्नान जर करायचं असेल तर आम्हाला दुसरी कुठे नाही, राहिलं पाहिजे पंढरपूरला. स्नान जर म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे. रोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी जे स्नान आहे, आंघोळ आहे, ती चंद्रभागेमध्ये झाली पाहिजे. म्हणजे पवित्रता त्या ठिकाणी झाली पाहिजे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, मी त्या दिवशीच्या याच्यामध्ये सांगितलं. पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. म्हणजे पायी पायी आम्ही प्रवास करू, वारीच्या नुसाने करू, आणि कुठे चंद्रभागेत आम्ही रोजचं आम्हाला काय पाहिजे, स्नान भेटेल. आता स्नानाचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिलं स्नान आहे ब्रह्मस्नान, दुसरं आहे देवस्नान, तिसरं आहे ऋषी स्नान, चौथं आहे मानव स्नान, आणि 5वं आहे दानव स्नान. हे आंघोळीचे प्रकार आहेत. ब्रह्मस्नान कोण, जे पहाटे उठून आंघोळ करतात, ब्रह्ममुहूर्तावर उठतात, 4 वाजेला उठतात आणि आंघोळ करतात, त्याला ब्रह्मस्नान म्हणतात. पूर्वीची जी माणसं होती ना, ती सकाळी लवकर उठायची. असं म्हणतात अर्ली टू बेड आणि अर्ली टू राईज इट इज हेल्दी अँड वेल्दी. लवकर निजे लवकर उठे हे आरोग्य संपदा त्यास भेटे. हा पूर्वीचा नियम होता. म्हणून पूर्वीची माणसं काय करायची, सकाळी लवकर उठायची, स्नान करायची. हा म्हणून ब्रह्मस्नान. देवस्नान, सूर्योदयापूर्वी जे आंघोळ करतात त्यांना देवस्नान म्हणायचे. हे स्नानाचे प्रकार सांगितले. तिसरं आहे ऋषी स्नान.
आकाशात तारे उगवले की ऋषी त्यावेळी नदीवर आंघोळ करायला जायचे, सागरावर आंघोळ करायला. पहाटे 3च्या वेळी आंघोळीला ऋषींचं स्नान. चौथं जे आहे ते मानव स्नान. मानवाने खरं म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी स्नान केलं पाहिजे, त्याला मानव स्नान म्हणतात. म्हणजे कोणी सूर्य उगवण्यानंतर आंघोळ करायची नाही, उदय होण्यापूर्वीच आंघोळ केली पाहिजे, त्याला मानव स्नान म्हणतात. आणि दानव स्नान म्हणजे राक्षसी स्नान. कोणतं? आंघोळ करायची नाही, काय नाही, तसाच चहा घ्यायचा, तसाच नाश्ता करायचा आणि दुपारी 12 वाजेला आंघोळ करायची, ते राक्षसी स्नान. हे स्नानाचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्याच्यावरच मानवाचे काय अवलंबून आहे? नीतिमत्ता अवलंबून आहे. पूर्वीची माणसं ह्या सगळ्या गोष्टी करायची, चांगलं वागायची, सूर्योदयापूर्वी आंघोळ करायचे आणि म्हणून त्यांना ज्ञानप्राप्ती चांगली व्हायची. आणि म्हणून चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हेची ध्यान. चंद्रभागेमध्ये स्नान आम्हाला रोजचं मिळलं पाहिजे, हे तुकाराम महाराज दान म्हणतात. आता आपल्याला या ठिकाणी एक शास्त्र सांगायचंय. दान जे आहे ते भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचं पुन्हा दान सांगितलेलं आहे. पहिलं जे आहे ते सात्विक दान. बघा, कोणतं दान सांगितलेलं आहे? सात्विक दान सांगितलेलं आहे. सात्विक दान म्हणजे काय? देश, काळ आणि पात्र पाहून दान करायचं. देश, काळ आणि पात्र म्हणजे व्यक्ती पाहून दान करायचं. पण दिलेलं दान हे कधीही परत मागायचं नाही, त्याला सात्विक दान म्हणतात. उदाहरणार्थ, त्याचा श्लोक आलेला आहे भगवद्गीतेमध्ये. जो श्लोक आलेला आहे तो असा आहे, दातव्यमिति यदान्नम दीयते अनुपकारणे देशे कालेच्च पात्रच्च यदान्नम सात्विकम सुतम. भगवद्गीतेमध्ये हा श्लोक आलेला आहे. दातव्यमिति यदान्नम दीयते अनुपकारणे देशे कालेच्च, देश, काळ आणि पात्र म्हणजे व्यक्ती पाहून दान करायचा आणि दिलेलं दान हे आपण परत घ्यायचं नाही, याला सात्विक दान म्हणायचं. सात्विक पद्धतीने मी दिलं ना, परत ते दान घेणार नाही. दानाचा इथे उल्लेख आला म्हणून ते सात्विक दान महत्वाचं. राजस दान म्हणजे काय? जे दान असं का अशा पद्धतीने मागायचं तर ते आपण दान मागायचं आणि त्याचा काहीतरी हे करून घ्यायचं, आयुष करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा, आनंद करण्यासाठी, काहीतरी इंद्रियांचे लाड चोचले पुरवण्यासाठी. एका ठिकाणी राजाने सांगायचं, मला जिलेबी द्या, जिलेबी खावीशी वाटले म्हणून दान करायचं, असं नाही. ते घ्यायचं नाही आणि असं द्यायचं नाही. म्हणजे काहीतरी आपल्या जीवनाचं कल्याण होण्यापेक्षा आपण ऐशारामात जगण्यासाठी दान मागायचं नाही, दान द्यायचं नाही आणि मागायचं नाही, ते राजस दान. आणि तामस दान म्हणजे काय? कोणाला तरी लुटायचं आणि दान करायचं. आयरन की करे चोरी और शोर क्या करे दान, ऊपर जो जाने जाके देखो तो कब आएगा भगवान का विमान. आयरनीची चोरी करायची, एवढं मोठं सगळं चोरी करायची आणि एवढंच दान करायचं. एखाद्या शाळेत जायचं आणि मग पोरांना पेन द्यायची, करताना चोरी दुसऱ्याची करायची आणि जाऊन तरी दाखवायचं. लोकांना दाखवण्यापुरतं करायचं, लोकांना लोबाडून करायचं आणि थोडंफार दाखवायचं, याला म्हणायचं तामस प्रकारचं दान. आणि आमचे संत कसे दान करतात? घातिले दुकान देती आली यासी दान, देती आली यासी दान, देती आली यासी दान. आमच्या संतांनी असं दुकान मांडले, जे मागेल त्याला दान, पाहिजे ते घे, चांगलं घे. म्हणून सात्विक पद्धतीचं दान केलं पाहिजे. मागणारा समर्थ पाहिजे, देणारा समर्थ पाहिजे. आणि म्हणून सात्विक दान आहे. आपल्याला सुद्धा जर द्यायचं असेल तर कोणा कशाला दान द्यायचे? एखाद्या शाळेला जागा द्यायची, शाळेला वह्या पुस्तकं द्यायची, एखाद्या दवाखान्याला आपण दान करायचं, एखाद्या दवाखान्याला जागा द्यायची, एखाद्या अनाथालयाला, त्यानंतर वृद्धाश्रमाला आपण बांधण्यासाठी जागा द्यायची. चांगल्या गोष्टीसाठी आपण जर दिलं ती गोष्ट परत नाही तर मग आमच्या नावाची पाटी लावा, आम्ही देतो दान, असं न होता आमच्या अमुक द्या म्हणून आमचं नाव झालं पाहिजे असं नाही. फोटो देखील आमचा काढू नका.
अशा प्रकारचं दान हे सात्विक दान असते. आणि तुकाराम महाराज हे सात्विक दान काय करतात, मागतात, आणि देणारा भगवान पांडुरंग आहे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. आणि तुकाराम महाराज हेच काय करतात, दान मागतायत. अशा प्रकारचं सात्विक दान तुकाराम महाराज मागतात, ते मागणीच्या रूपाने. आणि ह्याच अभंगामध्ये ते म्हटलं होतं. आणि म्हणून याच्यातून सार अशाच प्रकारचं होईल, आपण एखाद्या मोठा आहे, थोर आहे, पण त्याच्यासाठी जगाच्या कल्याणासाठी आपण मागितलेलं चालेल, पण स्वतःचं पोट भरायचं साधन म्हणून आपण जर मागितलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सात्विक पद्धतीचं आपण मागितलं पाहिजे, की जेणेकरून आपला स्वतःचा वैयक्तिक होईल, पण जगाचा फायदा हा अधिक होईल. एखाद्या दवाखाना इथे बांधायचं म्हणून आपण एखाद्याकडे जाऊ शकतो, तू असं कर, तुझ्याकडे 5 एकर जमीन आहे, 2 गुंठे तरी दवाखाना बांधायला दे. किंवा बस स्टॉप बांधण्यासाठी पावसामध्ये माणसं ओली होतात, तर ते उन्हामध्ये त्यांना त्रास होतो. फक्त 1 गुंठा जागा तुझ्या जागेतली दे, तिथे माणसं उभी राहतील, बांधल्यानंतर तुला पुण्य प्राप्त होईल. अशा प्रकारचा जर आपला प्रत्येकाने जर दृष्टिकोन जर ठेवला तर जगामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची सर्व्हिस टू मॅन अँड सर्व्हिस टू गॉड, जनसेवा हीच ईश्वर सेवा आपल्याला परमार्थामधून करता येईल. आणि त्याच्यातून जगाचं चांगल्या प्रकारचं काय होईल, भलंही होईल, आणि एक वेगळ्या प्रकारचं संदेश जनमानसामध्ये जाईल, याबद्दल प्रश्न नाही. झालेली जी सेवा आहे, आजचा एका दिवस आहे, पवित्र दिवस आहे, आणि झालेली सेवा आमच्या पांडुरंगाच्या चरणी आपण अर्पण करूया. आपण सर्वजण एक ॲसेटच्या रूपाने खूप सहकार्य करतात. अशी माणसं, सम आर ग्रेट, सम अचीव ग्रेटनेस, अँड ग्रेटनेस इज ट्रस्टेड अपॉन समवन. याचा अर्थ असा आहे का काही थोर असतात, काही थोरपणा स्वतःहून विकत घेतात, पण काही माणसं आपल्यासारखी अशी आहेत का मोठेपणा न हे करता समाजाचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न तुमच्यासारखी माणसं जे करतात, आणि हे चांगलं कार्य करून तुमच्याकडून देवघेवी ते करून घेतो, याचंच एक आपल्याला आदर्श म्हणता येईल. आजच्या पवित्र दिवशी झालेली सेवा आपण पांडुरंगाच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी पूर्ण संपलेलं आहे. विठ्ठल 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 पुंडली कवर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम शांती.